फुललेला दिसतोय. एक माझ्या जवळ आहे, नीट बघ माझ्याकडे. महाराज, केवळ एका नजरेने मला पूर्वजन्माचं स्मरण करून दिलं स्वामी. माझ्या अंगावर रोमांच उभं राहिले स्वामी. अहो, माझ्यातील मीपणा स्वाहा करून टाकणारे असे हे दिव्य स्वामीच ना आपण. हो, होय स्वामी, मला माझ्या आत्म्याला आपली खूण पटली स्वामी. माझ्यावर कृपा करावी आणि चलावे स्वामी. माझे प्रभू या आपल्या लेकराच्या घरी चलावे आणि भोजन करावे स्वामी. चल, पण या अहमद अली खानाला पण घे सोबत, त्यालाही माझी सेवा करायची आहे. चल, सेवा करणे काय ना, सेवा करवा के येतो. चल, आपण चलावे स्वामी. चल रे आई, तू पण चल. आपल्या पाहुणचाराला आलेत ते. तुला नाही कळणार इतक्यात ते कोण आहेत ते. नंतर सगळं सविस्तर सांगतो ना तुला, पण आधी लगेच त्यांच्या भोजनाचं बघ बघू. स्वामी या, इथे बसा, विराजमान व्हा. ह्या स्वामी, भोजनाला सुरुवात करा. भोजन वगैरे सगळं करू स्वामी, पण या रिसालदार खानाचं काय करायचं? रिकामी का होईना, पण चिलीम देऊन सेवा केली तरी माझी. काय रे, हो ना, सेवा करायची आहे ना माझी. अरे मग असा बघतोस काय, लांबून सेवा करणार काय माझी? चल इकडे, भोजनाला बस माझ्या बरोबर. अगो बाई, हे काय अपत्र? अहो, तुम्ही बोला ना काहीतरी. भोजन काय सांगितलं इथपर्यंत ठीक आहे, पण या यवनाला घरात घेऊन घर बाटवण्याची काय आमचं? अहो स्वामी का कोणते तुम्ही? हे ब्राह्मणाचं घर आहे, यवनाला प्रवेश नाही इथे. चोळ्या, माझ्या सेवकाला प्रवेश नसेल हे आम्ही चाललो. आम्हाला तुला भोजनही नको आणि सेवाही नको. काय रे सांगा, हे म्हणतोय ना, चल इकडे. महाराज मैं यवन हूँ, बम्मन के घर में कैसे आऊँ? और आप तो खाना खाने की बात कर रहे हो महाराज. अरे मी सांगतोय ना ये म्हणून. चल ये, जेव, चल ये. अरे बघतोस काय, चल ये, घास घे, चल. अरे देवाच्या घरी सगळे सारखे, कोणी यौवनी नाही आणि बंबनी नाही. सगळे धर्म सारखे आम्हाला. हे धर्म पंथ जाती आम्ही नाही बनवले, तुम्ही बनवले तुमच्या सोयीसाठी. कळलं का रे? यवन्या आणि बमण्या
शांतपणे भोजन करा आणि निश्चिंत इथेच पहुडा. काय हवं नको लागेल ते सांगा. तशी थोडी कटकटी आहे माझी बायको, पण खूप चांगली आहे स्वभावाने. स्वामी, मी राजदरबारात जाऊन येतो. तोपर्यंत शांत पहुडावे आपण, आराम करावा. जा बाबा जा. आधी प्रपंच मग परमार्थ. जा, आता मी इथंच विसावतो. निवांत जा. येतो स्वामी.